ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महायुतीच्या बैठकीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। भाजपला 90 तर शिवसेनेच्या वाट्याला 52 जागा, उर्वरित 85 जागांवर परवा पुन्हा बैठक, सूत्रांची माहिती। महायुतीचे 150+ नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट, 1-2 दिवसात कोण किती जागा लढतील ते ठरवू। मुंबईचा महापौर मराठीच असेल, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांमुळे महायुतीतून राष्ट्रवादी आऊट, मलिकांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची घोषणा। मुंबईमध्ये नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची खलबतं, युती की पर्यायाचा विचार करायचा याबाबत चर्चा। तर महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण नाही, शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्येच बैठक। महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू, दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या नेत्यांना फोनाफोनी। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढण्यासाठी सुप्रिया सुळेंचा नाना काटेंना फोन, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर, तर कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळे यांच्या सूचना। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती, सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी। ठाकरे बंधूंची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती, काँग्रेस बाहेर, 1-2 दिवसात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार। संजय राऊतांसह अनिल परबांची राज ठाकरे यांच्यासोबत 45 मिनिटं चर्चा, मुंबई शहांच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं विधान। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं पालिका निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती, सुप्रिया सुळेंकडे पुणे पालिका तर जयंत पाटलांकडे सांगली पालिकेचं निरीक्षक पद, युती आणि आघाड्यांबाबतचा आढावा घेऊन पवारांकडे अहवाल देणार, सूत्रांची माहिती। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितलं होतं, आत्ताच्या घडीला पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस शोभू शकतात, रामराजे नाईक निंबाळकरांच्या वक्तव्याची चर्चा। सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम। संघटित गुन्हेगारांची टोळी चालवणाऱ्या वाल्मिक कराडला जामीन देऊ नका, संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणीवेळी सरकारी वकिलांची मागणी, कराड आणि टोळीकडून धोका असल्याचा देशमुखांचा मुलगी वैभवीला फोन होता, वकिलांचा दावा, उर्वरित सुनावणी उद्या होणार। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिक महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांना फोनवरून सुनावलं, हिरावडी परिसरामध्ये वृक्ष लागवडीसाठी छोटे खड्डे केल्यानं संताप, 2000 वृक्षांची लागवड केली जाणार, महाजनांची माहिती। चंद्रपूरमध्ये कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा प्रकार उघड, कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करून 8 लाखाला किडनी विकल्याची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींसह 7 जणांना दिलासा, राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांचा ईडीच्या आरोपपत्रांची दखल घेण्यास नकार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।